मागील भागात आपण पाहिलं की जग्गा बिल्ला केडी आणि गायत्रीला जखमी करून पळ काढतात आणि त्यांना पकडण्यासाठी डिटेक्टिव्ह अर्जुन त्यांचा पाठलाग करतात. डिटेक्टिव्ह अर्जुन आणि त्यांच्या टीमची जग्गा बिल्ला सोबत घमासान युद्ध होतं आणि जग्गा बिल्ला पळून जाण्याचा प्रयत्नात माया जखमी होते. आता पुढे हॅलो. हॅलो सर. काय केली? हाऊ आर यू फीलिंग नाव? सर थोडं पेन होत आहे, पण जे वाचलं हेच मोठा भाग आहे. कसे आहात गायत्री? सर खूप पेन होत आहे. आय कॅन अंडरस्टँड. त्या फाईटमध्ये आपण सगळे वाचलो, हेच नशीब. सो हाऊज द प्रोग्रेस? प्रोग्रेस इज स्लोली पण नीडेड कम्प्लिटली रेस्ट. देर इज नथिंग टू वरी. पण त्याची जखम खूप खोलवर आहे, तर काळजी घ्यायची गरज आहे आणि विश्रांतीची गरज पण आहे. अर्जुन सर, येस. सर मीही तयार आहे एका नवीन साहसासाठी. कारण खरी मजा आणि खरी ताकद ही तर एकत्र उभा राहण्यात असते. माया योद्धा तोच जो पळून उठतो आणि उठून पुन्हा लढतो. आणि हीच गोष्ट तुझ्यात वेगळेपण आणतो. आपण पडू शकतो, जखमी होऊ शकतो, पण सत्याच्या रणांगणातून माघार घेणं ते शोध रक्तातच नाही. Yes, ma'am. Tell me. सर दे आर शॉर्ट डेड. काँग्रेस टू आर न्यू DA तानिया. हॅलो सर. हॅलो. हाय माया. हाय. येस, टेल मी. सर ते तिघे ज्या ठिकाणी भेटले होते त्या ठिकाणचा शोध सुरू आहे. बहुधा ते एका आयसोलेटेड ठिकाणी भेटले असावेत असा माझा अंदाज आहे, जेणेकरून पुरावे दिसणार नाहीत. ओके. सो व्हॉट्स युअर प्लॅन? मला काय वाटतंय सर, मी आणि माया जाऊन त्या ठिकाणी परत एकदा तपास करतो. ज्या ठिकाणी केडी आणि गायत्रीला गोळ्या लागल्या होत्या त्या ठिकाणी आपण तपास केला तर त्यांच्याबद्दलचे आपल्याला काहीतरी पुरावे मिळतील. ग्रेट. सो तुम्ही दोघे तिथे आत्ता जा आणि मला अपडेट देत राहा. ओके. तर एक कप चहा झाला की कामाला बसायला मोकळे. Mr. Potwaden, I'm calling from the crime branch. We are handling your son's case. काय? माझ्या मुलाची? कसली? व्हॉट केस? Look at this. Isn't this your son? He's been caught in a drug scam. Right now he's in our custody. And if you want to save him, immediately transfer 2.5 million rupees. Otherwise, don't expect any mercy. 2.5 million rupees? How can I arrange this much of amount?
Don't ask questions. You are now under a digital arrest. We are tracking your laptop, mobile, everything. If you shut down your laptop, something bad will happen to your son. But I have to go to the bank. And I can't send the money without going to the bank. I don't have that much of amount here. Please. You cannot move. Remember, you are under digital arrest. Sit still. If you get up, your son will be sent to jail forever. बाबा, दार उघडा, मी स्नेहा आहे. दार उघडा बाबा. काय चाललंय बाबा हे? Who's there? Why are you moving? Bring whoever it is in front of the camera. Good. Now she's also under our digital arrest. You both will follow our rules, otherwise. Don't waste time. Transfer 2.5 million immediately. Otherwise, I will destroy your entire life. अहो पण झालंय तरी काय? कोण आहे हा माणूस आणि काय चाललंय सगळं? हे मिस्टर, who are you and what is this? I am from Anti-Crime Branch. Who is this to you? He is my brother. Good. We arrested your brother. We have caught him red-handedly in a drug scam. If you want to free your brother, you have to pay 2.5 million right now. But how is this possible? I think something is fishy here. Okay, wait. Don't do anything to our brother. Please, wait. How can I manage this much amount urgently? It will take some time. I don't know. If you don't pay the amount, your brother will be in jail for his entire life. काका, हे कोणी पाठवलंय? माहिती खरी की बनावट? हॅलो, मला आताच एक नोटिफिकेशन आलंय. कोणीतरी मला लोकेशन कोऑर्डिनेट्स पाठवलं. तिथे काहीतरी फिशी घडत आहे वाटतं. लगेच तपासा कोणी सेंड केलं ते. हा कोण आहे जो मला सतत मेसेज करतोय? पण जर खरंच कोणी अडचणीत असेल तर उशीर करणं धोकादायक ठरेल. आपण कोण? साहेब, मी इंदू. काकांची इथे स्वयंपाकाला येते. काय चाललंय ते? मी डिटेक्टिव्ह अर्जुन.
बरं झालं तुम्ही आलात. मी मगापासून दरवाजा वाजवतीये, पण आतनं कोणी उत्तर देत नाही. आहे का कोणी घरात? किती वेळ झाला तुम्ही दार वाजवत आहे? साहेब, बराच वेळ झालं मी इथे आहे. फोन लावून पहा. मी प्रयत्न करते फोन लावायचा, पण फोन लागत नाही. टावरच नाही फोनला. आणि इथं नेमकं राहतं कोण? इथे पटवर्धन काका राहतात, एकटेच असतात. मी त्यांच्या इथं कामाला आहे. कधी कधी ताईसाहेब येतात त्यांना भेटायला. ताईसाहेब? म्हणजे त्यांची धाकली मुलगी. बहुतेक आज ते आले असणार. अच्छा, बर. एक काम करा, तुम्ही माझा नंबर घ्या. बर. काही असेल तर मला लगेच कळवा. वय साहेब. ठीक आहे, हा नंबर. त्यांच्या मुलीचा फोन आल्यास मला ताबडतोब कळवा. वय साहेब. हे काय चाललंय? कोण आहे हा डेव्हिल बॉय? याला कसं भेटायचं? हे फोटोज याला कुठून मिळालेत? एक्सक्यूज मी, तू डेव्हिल बॉय 70 AK वीरा. तुम्ही जे शोधत आहात ते इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे. ओ, तर तू मला मेसेजेस आणि लोकेशनचे नोटिफिकेशन्स पाठवत होतेस. हो, कारण तुमच्याशिवाय कोणी दुसरा त्यांना वाचवू शकत नाही. मला या केसचा खरा धागा सोडवण्यासाठी तुमची मदत हवी आहे. पण असं कायदा तू हातात घेऊ नाही शकत. हो, त्यासाठीच तर मी तुम्हाला अप्रोच केलं. तुमच्यासारखं धैर्यशील, इंटेलिजंट आणि स्मार्ट, ज्यांनी मुलींना सेल्फ डिफेन्सचं महत्त्व समजून दिलं आणि जॉबच्या नावाखाली हेळसांड करणाऱ्या नराधमांना जनतेसमोर आणलं. अशा डिटेक्टिव्ह सोबत काम करायला कोणाला आवडणार नाही. सो आय कुड बी घोस्ट इन द वायर. Oh, I see. So, you will be my secret weapon from today. Yes, I could be useful. And if you give me a chance, I will be by your side like a shadow till the end. Roger that. पण एक कंडिशन आहे. If you want to see the truth, you should come to my castle. That would be great. Really? पण तुम्ही माझा बॅकग्राऊंड चेक न करता माझ्यावर विश्वास कसा ठेवला? They call you Devil Boy 17. A ghost in the system. No face, no name, no trace. The world fears you, but no one has ever caught you. India's most favorite
devil. And yet, I trusted you. तू म्हटलीस विश्वास कसा ठेवलास? Because the world full of lies. You were the only one who showed me the truth, while others hid behind the powers. You broke it. While others gave me doubts, you gave me the results. You never asked for the faith, Veera. You earned it. That's why I trust the ghost. Because sometimes only the ghost fights for the living. I don't know, if you don't pay the amount, your brother will be in jail for his entire life. I don't have that much of money. I can't move from this spot. How can I give you 2.5 million rupees? Actually, I have 5 to 6 lakh rupees here. I can give it to you because it is in my house. I will give it to you. Please. No, I want the full 25 lakh. 5 or 6 lakh won't do. Your son was caught selling drugs. His life is finished. His life is in our hands now. But beyond that, I don't have anything. Please. So हे सगळं तू एकटी हँडल करतेस? हो, हे माझं वर्कस्टेशन. इथून मी पूर्ण एरिया ट्रॅक करू शकते. Great. पहा, स्कॅमर खरं तर या जवळपासच्याच एरियात आहे. आय थिंक इज अ फॉरेनर हो, और मे बी नॉट. I see. याला पकडायला आपल्याला पूर्ण एरिया स्कॅन करावा लागेल आणि हे काम आपण सोबतच करू शकतो. मी विक्टिमचा लॅपटॉप हॅक करायचा प्रयत्न करते, ज्याच्याने आपल्याला स्कॅमर बद्दलची इन्फॉर्मेशन मिळू शकेल. ओके. Wait. Did you see that? येस, There's a slight difference on the face. I know what you're thinking, sir. I can make his missing face.
I know everything your daughter is doing, but it won't help. If this happens again, we'll finish your son immediately. बाळा, नको का आता आणखीन काय करूस? इथे इथे आणि इथे हे विक्टिमच्या घराभोवती लावलेले कॅमेरेज आहेत. ओके. हे साधे कॅमेरेज वाटू शकतात, पण हे स्कॅमरने हायजॅक केलेले कॅमेरेज आहेत. आय सी. हे बघा, हे 2 लोक जे दिसतात ते साधे लोक नाही आहेत, हे स्कॅमरचे लोक आहेत. जर विक्टिमने त्यांचं ऐकलं नाही तर हे लोक त्याला मारायला पण मागे पुढे पाहणार नाही. आय कॅन सी दॅट. म्हणजे खेळ खूप खोल आहे. फॉरेन माणसाचा चेहरा दाखवून हे लोक स्कॅम करत आहेत, पण खरा मास्टर माइंड इथेच आहे. गॉट इट. हा खरा चेहरा नाही. एआयचा वापर करून बनावट फॉरेन फेस तयार केला गेला आहे, ज्यामुळे विक्टिमला वाटतंय की इंटरनॅशनल केस आहे. हो, अशाच डीप फेक टेक्नॉलॉजीने ते आपल्याला फसवतात. आणि आता आपल्याला कळलं की मास्टरमाइंड आपल्याच एरियात आहे. भरत, तान्या, यू नो द प्लॅन. हो सर, त्यांच्या नकळत संशय येता त्यांना पकडायचंय. अगदी महाराजांच्या गनिमी काव्यासारखं. लेट्स गो. खाली बस. विरत मार्क केलेल्या दोघे स्पॉटवर मी जाऊन आलो, बट नो लक. तिथे तपास करताना मला काही गोष्टी कळाल्या. तिथे एक IT इंजिनियर राहायचा,
बट आता तो तिथून काही दिवसातच निघून गेलाय आणि हे दोन्ही लोकेशनवर झालं. आता माझ्या मते याच लोकेशनवर तो असण्याची शक्यता आहे. सो त्याचा एक्झॅक्ट लोकेशन मला हवं आहे. आजच हा खेळ संपवायचा आहे. डन. मी त्याच्या आसपासचे CCTV कॅम्प हॅक करायचा प्रयत्न करते. बट आय थिंक देर आर नो CCTV कॅम्प्स नियर बाय. दॅट मीन्स इज डेफिनेटली देअर. येस, 100% करेक्ट. समोरचा किती इंटेलिजंट असला तरी पण तो एक चूक करतो. कशी चूक? तो विसरतोय त्याच्या एका इंटेलिजन्सला टक्कर द्यायला 5 पट ऍडव्हान्स इंटेलिजंट टीम आहे. एक प्लॅन, एक फोकस आणि एकच टार्गेट, स्कॅमरला पकडणे. लेट्स रोल. Sir, I have a plan. Yes, Bharat. Tell me. Sir, as per the drone view and the location, आम्ही तुझे पुढे ह्या दिशेने जातो. तुम्ही पलीकडच्या रस्त्याने या. हो सर. म्हणजे जरी स्कॅमर आमच्या ताडूतून सुटला तर तुम्ही त्याला पकडू शकता. तर मला हा प्लॅन परफेक्ट वाटतोय. Before executing the plan, I want your permission. I think this can work out. हे बघा, या ठिकाणी आहे तो. मी तुम्हाला ड्रोनद्वारे पाथ गाईड करते. Let's go. सावकाश पुढे जा. मला समोर एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग दिसते. मी बॅक साईडने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरवर 2 साथीदार आहेत आणि सेकंड फ्लोअरवर आपला सावज. They are compromised, alert.
हा चेहरा नीट बघ. डीप फेक मध्ये बनवलं बरोबर ना? बोल बरोबर ना? बरोबर आहे की नाही? हो की नाही बोल. मिस्टर पटवर्धन आणि त्यांच्या मुलीला डिजिटल अरेस्ट करून तू ब्लॅकमेल केलं. आता खरं बोलण्यापलीकडे तुझ्याकडे ऑप्शन नाही. त्या काकांना मी आधीपासूनच ओळखत होतो. त्यांच्यावर आधीपासूनच माझी पाळत होती. कुठं जायचे, काय करायचे हे सगळं नोट करून ठेवलं होतं. बऱ्याच वर्षापासून मी त्यांच्यावर लक्ष ठेवत होतो. अशा प्रकारे मी त्यांच्या घरातील कुठली कामं असली मी आणि माझी माणसं करायची. आणि आम्ही ती कामं करत असताना त्यांच्या घरामध्ये 20 कॅमेरे लावले होते. त्यामुळं मी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून होतो. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर मी त्यांना माझी ओळख IT इंजिनियर म्हणून सांगितली होती. त्यामुळे ते त्यांच्या लॅपटॉपची आणि इंटरनेटची कामं मला सांगायचे. मग पुढे अशा प्रकारे ते त्यांच्या इंटरनेटचे काय कामं आहेत, ते कोणत्या साईट वापरतात ह्याचं मी सगळं ट्रॅप करत गेलो. ज्यावेळेस मला कळालं ते गर्व श्रीमंत आहेत पण त्यांना इंटरनेटचं जराही ज्ञान नाही आहे, त्यामुळे ते मला सोपं टार्गेट होतं. मी त्यांचे सोशल अकाउंट चेक केले. एका मॅसेज थ्रू कळालं की त्यांचा मुलगा आफ्रिकेला जाणार आहे. ह्या संधीचा फायदा घेऊन मी त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि त्यांना डिजिटल अरेस्टमध्ये अडकवलं. घाबरण्याचं काही कारण नाही. आम्ही त्याला अरेस्ट केलेलं आहे आणि तुमचा मुलगा सुद्धा सेफ आहे. स्कॅमर दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्याशी बरेच दिवस कॉन्टॅक्टमध्ये असलेला तो IT इंजिनियरच होता. तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याला घरात प्रवेश दिला आणि इथेच त्याने तुमचा घात केला. असे डिजिटल अरेस्ट स्कॅम रोज वाढत आहेत. कोणी स्वतःला पोलीस, सरकारी अधिकारी आणि एजन्सी सांगून तुमच्याकडून जर पैसे मागत असेल तर कधीही घाबरू नका. ताबडतोब सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक 1930 यावर कॉल करा आणि वेबसाईट www.cybercrime.gov.in वरती कंप्लेंट करा. स्वतःचा बचाव करा आणि समाजातील इतरांनाही सावध करा. ज्ञानाचं शस्त्र असेल तर कुठलाही स्कॅमर तुमच्यावर विजय मिळवू शकत नाही.